म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. दरोड्याच्या गुन्ह्यातील 7 आरोपी अवघ्या 48 तासात गजाआड. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात म्हसवड पोलिसांनी अतिशय धडाकेबाज कामगिरी करत दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील 7 आरोपींना अवघ्या 48 तासात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरीचं मोठं कौतुक होत आहे. ही घटना 4 मे 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्णेवाडी गावातील मिसाळ वस्ती येथे शेतातील घरात राहणारे 65 वर्षीय प्रल्हाद मिसाळ आणि त्यांची पत्नी 62 वर्षीय सुलाबाई मिसाळ हे झोपलेले असताना अज्ञात आरोपींनी घरात घुसखोरी केली. आरोपींनी घराच्या सोप्याचे ग्रिल आतून उघडून घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्या वृद्ध दाम्पत्याला दाबून धरत त्यांना मारहाण करण्यात आली आणि चाकूचा धाक दाखवण्यात आला. त्यानंतर प्रल्हाद मिसाळ यांच्या गळ्यातील सोन्याचे 4 बदाम, सुलाबाई मिसाळ यांचे मंगळसूत्र, कानातील सोन्याची फुले आणि रोख रक्कम असा एकूण 72,200 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला दिशा दिली. म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली 2 विशेष पथके तयार करण्यात आली. आरोपींनी घटनास्थळी कोणताही पुरावा न सोडल्यामुळे तपास आव्हानात्मक होता. मात्र गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान दादा बुधावले, संजय बुधावले, महादेव बुधावले, हर्षद बुधावले, ऋतिक बनसोडे आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 65,000 रुपयांचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. सर्व आरोपींना 9 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे. 5/2026 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास कुर्णेवाडी गावच्या हद्दीत मिसाळ वस्ती या ठिकाणी राहणारे प्रल्हाद मिसाळ आणि त्यांची पत्नी सुलाबाई मिसाळ हे एक वृद्ध दाम्पत्य आहे. ते घरात असताना रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास यातील अनोळखी आरोपींनी त्यांच्या घराच्या सोफ्याची ग्रिलची कडी हातात घालून काढली आणि चाकूचा धाक दाखवून सदर वृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून घेऊन गेलेले होते. सदरची माहिती मिळताच म्हसवड पोलीस स्टेशनने तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी फिर्यादी यांच्याकडून माहिती घेतली आणि तात्काळ आरोपीचा शोधही सुरू केला. यातील फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही स्वतः माननीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, LCBचे PI विश्वजित घोडके यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि पोलीस म्हसवडचे प्रभारी अधिकारी पोमन साहेब आणि LCBचे PSI शिंगाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली आणि त्यांनी तात्काळ सदर गुन्ह्याचा तपास चालू केला. सदर गुन्ह्याचा तपास त्यांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारांच्या मार्फत तपास केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना 48 तासातच यश आलेलं आहे आणि यातील एकूण 7 आरोपींना त्यांनी अटक केलेली आहे. त्यापैकी 2 विधी संघर्षित बालक निष्पन्न झालेली आहेत. सदरचे 5 मोठे वयाने मोठे आहेत आरोपी आणि 2 विधी संघर्षित बालक आहेत. त्यांना सगळ्यांना अटक केल्यानंतर त्यांची आता 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे. सदर आरोपींच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्यात 72,000चे एकूण दागिने गेलेले होते सोन्याचे आणि रोख रक्कम. त्यापैकी सुमारे 65,000ची दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्याच्या तपासात एक वापरलेली एक मोटरसायकल जप्त केलेली आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी दादा बुधावले, संजय बुधावले, महादेव बुधावले, हर्षद बुधावले, ऋतिक बनसोडे
हे आरोपी अटक केलेले आहेत आणि 2 विधी संघर्ष बालिकांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केलेला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.